नमस्कार, मी निखिल प्रभुकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आज आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शन सिरीजचा तिसरा व्हिडिओ येतोय. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करताना लोक काय कॉमन मिस्टेक्स करतात आणि त्या मिस्टेक्स करू नये म्हणून त्याच्यावरचे काय सोल्युशन्स आहेत त्याबद्दल. तर व्हिडिओ पुढे पाहत राहा मित्रांनो, तुम्हाला नक्कीच खूप मजा येईल. तर मित्रांनो, काय ना की लोक खूप वेगवेगळ्या पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करतात, अफर्मेशन्स करतात, वॉटर टेक्निक वापरतात, अजून काय जे मल्टिपल टेक्निक्स आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या त्या सगळ्या टेक्निक्स वापरतात, पण व्हिज्युअल बोर्ड बनवतात, मल्टिपल गोष्टी, पण रिझल्ट झिरो. असं का होतं? तर याच्या मागे काही रिझन्स आहेत मित्रांनो, आणि ते रिझन्सच आज आपण पाहणार आहोत. एक एक करून आपण हे रिझन्स पाहूयात मित्रांनो. तर काय ना की प्रॉब्लेम हा लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये नाहीये मित्रांनो. प्रॉब्लेम हा आहे की आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनला यूज कसं करतो, आपण आपल्या लाईफमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनला फॉलो कसं करतो. तर आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करताना होणाऱ्या बिगेस्ट मिस्टेक्स आणि त्याचे प्रॅक्टिकल फिक्सेस पाहणार आहोत. तर व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. तर पहिली जी मिस्टेक आहे जी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करताना करतो ती म्हणजे फक्त व्हिज्युअलाइज करणं. ओनली व्हिज्युअलायझिंग, नो सिस्टीम सपोर्ट. म्हणजे फक्त व्हिज्युअलाइज करणं आणि त्याला कोणताही बॅक सपोर्ट न ठेवणं. तर यामध्ये मोस्टली काय केलं जातं, फक्त इमॅजिन करतात लोक, ऍक्शन सिस्टीम वापरत नाहीत. त्याच्यानंतर काय होतं की एन्व्हायरमेंट जे आहे मग सेमच राहतं आणि ब्रेन क्लिअरिटी मिळत नाही प्रॉपर पद्धतीने, पण लाईफ सिस्टीम यामुळे चेंज होत नाही आणि मग आपण पाहिजे तसे रिझल्ट घेऊ शकत नाही. त्याचे सोल्युशन काय आहेत की व्हिज्युअलायझेशन तर करायचं, पण ज्या मायक्रो ऍक्शन्स आपल्याला त्यासोबत घ्यावं लागतात व्हिज्युअलायझेशन सोबत, त्या ऍक्शन तुम्ही सोबत घेतल्या पाहिजेत. दुसरा मुद्दा की रोज एक तरी अलाइन्ड ऍक्शन तुम्ही फॉलो केली पाहिजे तुमच्या व्हिज्युअलायझेशनला घेऊन. म्हणजे तुम्ही जी गोष्ट व्हिज्युअलाइज करताय की मला सक्सेस पाहिजे, मला पुढे जायचंय, मला ग्रोथ पाहिजे, ह्या व्हिज्युअलायझेशनला घेऊन तुम्ही एक अलाइन्ड ऍक्शन रोज घेतलीच पाहिजे, जी की तुम्हाला हेल्प करेल तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं अफर्मेशन प्रॉपर पद्धतीने पुढे जाण्यासाठी. तिसरा मुद्दा, सिस्टीम सपोर्ट क्रिएट करायचा. सिस्टीम सपोर्ट क्रिएट करायचा म्हणजे काय करायचं, तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन करताय, तुम्ही जे इमॅजिनेट करताय, तुम्ही जो व्हिजन बोर्ड बनवला आहे, त्या व्हिजन बोर्डवर तुम्ही जे काही ठेवलेलं आहे, लावलेलं आहे, लिहिलेलं आहे, किंवा तुम्ही जे काही अफर्मेशन्स लिहिताय किंवा अफर्मेशन्स म्हणताय, जे व्हिज्युअलाइज करताय, त्या गोष्टींना एका सिस्टीम मध्ये तुम्ही टाकलं पाहिजे आणि ती सिस्टीम तुम्ही रोज फॉलो केली पाहिजे मित्रांनो. ह्या पद्धतीने जर तुम्ही सिस्टीम क्रिएट केली तर तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन हळूहळू सक्सेस व्हायला चालू होतं. तर हे लक्षात घ्या की लॉ ऑफ अट्रॅक्शन विदाउट ऍक्शन, जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ऍक्शन नाही ठेवली तर ती फक्त एक प्रकारची एंटरटेनमेंट आहे तुमच्यासाठी. इट इज ओनली अन एंटरटेनमेंट, इट इज नथिंग मोर दॅन दॅट. तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करायचं असेल तर सिस्टीम लावावीच लागेल, ऍक्शन सिस्टीम तुम्हाला यूज करावीच लागेल. दुसरा मुद्दा की दुसरे मिस्टेक लोक काय करतात की इमोशनल फ्रिक्वेन्सी मिसमॅच. इमोशनल फ्रिक्वेन्सी मिसमॅच म्हणजे काय, युनिव्हर्सची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आणि आपली जी बॉडीची फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी मॅच न होणं. तर अफर्मेशन्स पॉझिटिव्ह असतात, पण फिलिंग जी असते त्या अफर्मेशनच्या मागचं, ती फिलिंग जी असते ती फिअरची असते, डाऊटची असते किंवा डिस्प्रेशनची असते. डेस्पिरेशनची फिलिंग म्हणजे काय की खूप डेस्पिरेटली तुम्हाला ती गोष्ट पाहिजे, नाही मला हे पाहिजेच. उतावळेपणामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही मित्रांनो. लॉ ऑफ अट्रॅक्शन इज अ प्रोसेस ऑफ स्टेबल माइंड, स्टेबल अफर्मेशन्स. हे समजून घ्या. युनिव्हर्स शब्द तर पिक करतच, पण युनिव्हर्स पूर्णपणे शब्द पिक करत नाही मित्रांनो. युनिव्हर्स त्याच्या मागचं तुमचं इमोशन पण पिक करतं. तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना जेव्हा त्या अफर्मेशन सोबत जोडल्या जातात तेव्हा तो युनिव्हर्स सोबत प्रॉपर पद्धतीने कनेक्ट होतो. तर याच्यावरचं सोल्युशन काय आहे? सोल्युशन आहे की फर्स्ट ऑफ द फर्स्ट थिंग, तुमचे जे इमोशन्स आहेत ते प्रॉपर पद्धतीने रेग्युलेट करायचे. दुसरा मुद्दा की पहिल्यांदा तुम्ही इमोशन रेग्युलेट केले, त्यानंतर तुम्ही त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्या. आणि तिसरा मुद्दा यातला आहे की ग्रॅटिट्यूड प्लस काम स्टेट, पेशन्स ठेवायचे. जेव्हा तुम्ही युनिव्हर्सला काहीतरी मागता तर युनिव्हर्सच्या प्रती तुम्ही एक ग्रॅटिट्यूड प्रेझेंट करा. युनिव्हर्सचे आभार माना की तुम्ही ती गोष्ट युनिव्हर्स तुम्हाला देतंय, आणि पेशन्स ठेवा. हे तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचं
आपोआप लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला वर्क करायला चालू होतं आणि तुमचे अफर्मेशन्स योग्य व्हायला, पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते आणि मग तुम्हाला त्यातून आउटपुट भेटायला सुरुवात होते. हे लक्षात ठेवा मित्रांनो की फेक पॉझिटिव्हिटी जर तुम्हाला भेटली, तुम्ही जर फेक पॉझिटिव्हिटी तुमची फ्रिक्वेन्सी झाली तर युनिव्हर्स काम करत नाही, तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. तर तिसरी मिस्टेक काय करतात की डेस्पिरेशन एनर्जी. डेस्पिरेशन एनर्जी म्हणजे काय? उतावळेपणाची एनर्जी. तर मला हे आत्ताच पाहिजे. त्याच्यानंतर ओव्हर अटॅचमेंट, त्या गोष्टीला घेऊन खूपच जास्त अटॅच राहणं. तिसरा मुद्दा की डेप्रिसिएशन, म्हणजे त्याच्या बाबतीत एवढा उतावळेपणा दाखवायचा की तुम्ही जे युनिव्हर्सला सिग्नल पाठवताय तेच प्रॉपर पद्धतीने पोहोचत नाहीत. उतावळेपणाचे सिग्नल युनिव्हर्सकडे जात आहेत, त्यामुळे तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॉपर पद्धतीने फॉलो होत नाहीये. तर याच्यामध्ये तुमचे सोल्युशन्स काय आहेत की पहिली गोष्ट, तुमचं इंटेन्शन त्या गोष्टीला काय आहे घेऊन, ते इंटेन्शन तुम्ही पहिल्यांदा सेट करा. दुसरा मुद्दा काय आहे, पण तुमची त्या गोष्टीला घेऊन जी अटॅचमेंट आहे ती थोडी कमी करायची. उतावळेपणा दाखवायचं नाही. ती गोष्ट तुम्हाला पाहिजे ना, ठीक आहे पाहिजे, ही मान्य केलं जातं, पण पेशन्स पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्या गोष्टीपासून तुम्ही युनिव्हर्सला तुमचं म्हणणं पाठवा, तुमचं अफर्मेशन करा, त्याच्यावरची ऍक्शन घ्या, पण त्याच्यासाठी त्या गोष्टीच्या मागे लागू नका. अफर्मेशन करा आणि सोडून द्या. इफ इट इज युअर्स देन इट विल कम टू यू डेफिनेटली. पॅरलल लाईफ बिल्ड करायची. पॅरलल लाईफ बिल्ड करायची म्हणजे काय करायचं, तुमचे जे अफर्मेशन्स आहेत, तुमचं जे हे आहे त्याला घेऊन एक पॅरलल सिस्टीम तुम्ही उभी करायची जी तुम्हाला हेल्पफुल ठरेल तुमचे अफर्मेशन्स पूर्ण करायला. हे लक्षात घ्या मित्रांनो, अट्रॅक्शन जे आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे फ्लो मध्ये काम करतं, प्रेशर मध्ये काम करत नाही. तुम्ही जर प्रेशरच्या खाली टेन्शन घेऊन किंवा टेन्स माइंडने, तुमची टेन्स जर एनर्जी असेल तर त्या एनर्जी मध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. पेशन्स पाहिजे. शांत मनाने जर तुम्ही अफर्मेशन्स केले तर ते पटकन वर्क होतात, पण असं नाही की ते लगेच 2 दिवसात 4 दिवसात वर्क होतील. कमीत कमी 1 महिना ते 3 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षभरही लागू शकतं. जसं तुमचं अफर्मेशन आहे, जसं तुम्ही युनिव्हर्सकडे जी गोष्ट मागताय ती किती मोठी आहे, तुमचा गोल कसा आहे, त्या पद्धतीवर. चौथी जी मिस्टेक लोक करतात ती म्हणजे काय, नो आयडेंटिटी शिफ्ट. नो आयडेंटिटी शिफ्ट म्हणजे काय, गोल्स मोठे पण सेल्फ इमेज तुम्ही जे डिझाईन करताय त्या बाबतीत ती छोटी असते, ती जुनाट असते. म्हणजे ड्रीम बिग करायचं, मोठी गोष्ट पाहिजे आहे तुम्हाला युनिव्हर्स कडून, पण मोठे एफर्ट्स टाकण्याची आपली तयारी नाहीये. रियालिटी जी आहे ना मित्रांनो, ते आयडेंटिटी फॉलो करते. तुम्ही काय आयडेंटिटीने, काय एनर्जीने तुम्ही अफर्म करताय युनिव्हर्सकडे, गोष्टी मागताय, ते युनिव्हर्स पाहतं. तुमचा इंटेंट काय आहे, तुमचं ड्रीम किती मोठं आहे. जसं तुमचं ड्रीम मोठं असेल तसं तुम्हाला जास्त मेहनत तुमच्या अफर्मेशन्सच्या बाबतीत, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की जेव्हा आपण अफर्मेशन्स युनिव्हर्सकडे करतो त्यावेळेस ते अफर्मेशन्स, ती गोष्ट माझ्यासोबत घडलीये असे करा, किंवा ती गोष्ट आज माझ्यासोबत घडत आहे, मी ती गोष्ट फॉलो करतोय, ती गोष्ट माझ्यासोबत होत आहे असे करा. फ्युचर टेन्स मध्ये मला हे असं पाहिजे किंवा पास्ट टेन्स मध्ये अफर्मेशन्स करू नका, ते जास्त वर्क करत नाही. तर काय मित्रांनो की आयडेंटिटी शिफ्टचे जे आपण आहेत, आता हे तर पाहिलं की प्रॉब्लेम काय असतो की गोल मोठा असतो पण आयडेंटिटी छोटी असते, थॉट प्रोसेस आपली ओल्ड असते. तर याचे सोल्युशन्स काय आहेत की आयडेंटिटी स्टेटमेंट क्रिएट करायचं. एक तुमची आयडेंटिटी बनवायची, एक पॉझिटिव्ह इंटेंट, पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह आयडेंटिटी तुमची बनली पाहिजे. दुसरं, बिहेवियर तुमचं तुमच्या अफर्मेशन्स सोबत अलाइन झालं पाहिजे. बिहेवियर अलाइन झालं पाहिजे म्हणजे काय, तुमचे अफर्मेशन्स खूप पॉझिटिव्ह असतील. आपल्याकडे खेडेगावात एक शब्द वापरला जातो, लय गंज चांगलं करायला असतो पण तू मेहनत करीनस ना बाबा. म्हणजे काय, तू खूप चांगलं करतोयस बाबा, पण तुझी जी मेहनत आहे, तुझी जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह पद्धतीने त्यावर तू लावत नाहीयेस. तर तुमचं जे बिहेवियर आहे ते पॉझिटिव्ह जर नसेल, फक्त अफर्मेशन्स पॉझिटिव्ह असतील तर वर्क करणार नाही. आपलं बिहेवियर ही पॉझिटिव्ह पाहिजे, आपला इंटेंट पॉझिटिव्ह पाहिजे, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं.
स्मॉल प्रूफ बिल्डिंग करायचं. स्मॉल प्रूफ बिल्डिंग करायचं म्हणजे काय, आपले जे अफर्मेशन्स आहेत त्याबद्दल छोट्या गोष्टी अलाइन करायच्या स्वतःच्या लाईफमध्ये आणि ते एक स्टेज सेट करायचं आपल्या अफर्मेशनसाठी, आपल्या गोलसाठी. जर तुम्हाला न्यू रिझल्ट पाहिजे असतील तर न्यू आयडेंटिटी तुम्हाला धारण करावीच लागेल. तुमची जर आयडेंटिटी जुनीच असेल, तुमचा माइंडसेट जर जुनाच असेल आणि तुम्हाला रिझल्ट चांगले पाहिजे असेल तर ते पॉसिबल होणार नाही मित्रांनो. सो इफ यू वॉन्ट गुड रिझल्ट यू मस्ट हॅव टू बी अ गुड आयडेंटिकल पर्सन. तुम्हाला तुमची आयडेंटिटी बदलावीच लागेल. तर 5वी मिस्टेक आपण काय करतो मित्रांनो की इनकन्सिस्टन्सी आणि रॅन्डम प्रॅक्टिस. इनकन्सिस्टन्सी आणि रॅन्डम प्रॅक्टिस कशी होते तर प्रॉब्लेम काय असतो की 2 दिवस लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो केलं जातं, मधातच कधीतरी आपला मूड होतो मला हे पाहिजे, मग आपण युनिव्हर्सकडे ते मागतो, मग गॅप होतो, मग काय होतं फ्रस्ट्रेशन येतं आपल्याला आणि ह्या फ्रस्ट्रेशन मध्ये मग आपण ती गोष्ट सोडून देतो. तर सोल्युशन काय आहे की कमीत कमी 21 to 90 डेज कन्सिस्टंटली रोज 21 दिवसा मिनिमम 21 दिवस जास्तीत जास्त 90 दिवस तुम्हाला जे पाहिजे तुमचं जे अफर्मेशन आहे ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे. कन्सिस्टंट रूल ठेवला पाहिजे 21 ते 90 दिवसापर्यंत. फिक्स डेली रिच्युअल्स म्हणजे काय, अफर्मेशन्स रोज केले पाहिजेत, त्याच्या मागचं व्हिज्युअलायझेशन तुम्ही रोज केलं पाहिजे, त्या गोष्टीसाठी जे तुम्हाला मेहनत घ्यायची आहे ती तुम्ही रोज केली पाहिजे. हे कन्सिस्टन्सी तुम्ही जर रिच्युअल फॉलो केलं तर त्याचे चांगले रिझल्ट भेटतात. हॅबिट स्टॅकिंग म्हणजे काय, कधी कधी आपल्याला काही गोष्टीच्या हॅबिट्स असतात, त्या हॅबिट्स तुम्ही प्रॉपर पद्धतीने स्टॅक केल्या पाहिजेत की कशा त्या हॅबिट्स तुमच्या म्हणजे ते एक टप्पा त्या हॅबिटचा लावला पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय होईल तुमच्या हॅबिट्सही तुमच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी तुम्हाला मदत करतील. हे समजून घ्या मित्रांनो. आणि ही गोष्ट अजून एक लक्षात घ्या मित्रांनो की लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आहे ना ते मॅजिक नाहीये, ते कंडिशनिंग आहे. कशाचं कंडिशनिंग आहे, तुमच्या थॉट्सचं, तुमच्या सिस्टीमचं, तुमच्या व्हिजनचं, तुमच्या एनर्जीचं, तुमच्या लाईफ सोबत तुम्ही कसं अटॅचमेंट करता त्याचं ते कंडिशनिंग आहे, त्याचं ते आउटपुट असणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही असं नाहीये मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. तर याच्यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला एक ॲडिशनल टिप्स देतो. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही एखादं अफर्मेशन करता त्यावेळेस तुम्ही काय करा, पहिले तर तुम्ही एक 5-7 वेळेस दीर्घ श्वास घ्यायचा आणि तो हळूहळू सोडायचा, त्याने काय होतं तुमचं मन शांत होतं. दुसरी गोष्ट, असं 5-7 वेळेस केलं की थोडं जेव्हा तुमचं माइंड स्टेबल होईल त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं की जे पण तुम्ही इमॅजिन करताय किंवा जे पण तुम्ही व्हिज्युअलाइज करताय पहिले 17 सेकंद ते तुमच्या माइंडमध्ये पिक्चर क्रिएट करायचं. त्याच्यानंतर तुमचं अफर्मेशन म्हणायचं आणि त्या अफर्मेशनला परत 17 सेकंद इमॅजिन करायचं. हे जर तुम्ही फॉलो केली तर त्याचाही तुम्हाला चांगला उपयोग लाईफमध्ये होतो. त्याच्यानंतर अजून काही रूल्स आहेत की जसं तुमचं अफर्मेशन रोज लिहून काढायचं. त्याच्यानंतर 369 रूल आहे, दिवसातून 3दा 6 वेळा आणि 9 टाइम्सला, असं हे तुम्ही फॉलो करू शकता. ते पण मी तुम्हाला पुढे सांगेल की कसं असतं काय नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला एवढंच सांगायचं मित्रांनो की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही असं नाही, पण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन इनकम्प्लीट पद्धतीने वापरतो. जर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन कम्प्लीट पद्धतीने वापरलं तर काय होईल हे पण आपण पाहणार आहोत, पण कधी, उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा व्हिडिओ बद्दल असणार आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या लाईफमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं आणि त्यातून पॉझिटिव्ह रिझल्ट कसे काढायचे. आजच्या पुरतं इतकंच मित्रांनो. दिस इज निखिल हक्कल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल इस्टेट. थँक्यू मित्रांनो.